तर नमस्कार सर्वांना, कसे आहेत सगळी? मस्त मजेत आहेत ना? काही आमची काजल आणि राधू, उभा राहिलेली काजल ही राधू आणि बसलेली काजल आहे बघा. तर आज दोघी पण बी मूड नाही बरं का, दोघी बी कुचंबले ते, कारण दोघी बी आजारी पडले ते. तुम्ही तर बघितलंच काल, म्हणजे परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं वेलेल्या. तर कालच्या धरणं आता लय ही झाले ते बघा, खाईना ते. तर मग अशी म्हणजे दुपारी डॉक्टर आलतं, इंजेक्शन हे घेतलं करून, पण तरी अजून काय असं ही नाही बघा, कुचामलेल्याच आहे त्या. आमची काजल तर बसली खाली. काजल लय पाकाळी, कारण काजलची लय अपदा झालती वेताना तिची. आणि ही आमच्या राधूचं पिल्लू. तर राधूच्या पिल्लाला लागली आता भूक, पण आता आपण एवढ्या लवकर धार काढत नाही, कारण आपल्या धारा असत्या त्या 6:30 पावणे 7ला. पण त्याला आता भूक लागली बघा. सकाळी दूध पाजलेलं, पण आता कसं करतंय बघितलं का? हे का आता छान झालंय बघा, 2-3 दिवसाचं झालं, पण मस्त झालंय. तर चला आता चाललंय टायमिंग, जनावरांचंच टायमिंगच झालंय बघा. आमच्या गौरव दादानी इकडं मला व्हिडिओ चालू करूच तर तिकडं शेणफिन उचलून घेतलंय. आता टाकायची कुट्टी, तर वैरण टाकायची. कोबा धुवा लागेल की र, का नाही धुवायचं आताच? होय र. हे बघा कानात हेडफोन घालून, बघितलं? दुसऱ्या माणसाने बोलल्याला ऐकायचंच नाही अजिबात. आणि आमच्या काजलचं बाळ दाखवते तुम्हाला. काजलचं कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलंय मी, पण काजलचं बाळ ना इतकं भारी का नाही, आणि लय मोठं आहे बघा, त्याच्यामुळे तिची लय आपदा झाली. आणि आज सकाळपासून कुचंबली आहे. आणि मी पण आज सकाळ धरणं का आत्ताशी व्हिडिओला सुरुवात केली, कारण तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच की आपण म्हणजे औषध मारलेलं. तर ही काही सगळी मका, ही पूर्ण 1 एकराचा प्लॉट आहे, तर सगळी मकाचं औषध मारलं. आणि त्याच्यामुळं आज ना इतकी तब्येत बिघडली का नाही, म्हणजे पूर्ण अशा ही मानाच्या ही शिरा दुखायला लागल्या त्या पाठीवरच्या पंपाने. मग नंतर असं वाटायला लागलं की पिस्टनने मारलं असतं ना ट्रॅक्टरला जोडून तर बरं झालं असतं, पण ट्रॅक्टर पण घरी नव्हता. आणि तो का त्याला ते अवजार जोडलेलं आहे बेड काढायचं, तर बेड काढायला गेलता ट्रॅक्टर बी. मग म्हणलं चला आपलं हे करू. हे का आमच्या काजलचं बाळ बघा कसं काय आहे का नाही, एकदम मस्त. आमच्या काजल सारखंच आहे का नाही, नक्की कमेंटमध्ये सांगा मला. तर ही आपली गौरी नवीन आणलेली, तर गौरीचं तेवढं राहिलंय बघा, आता डिलिव्हरी व्हायची. तर आता जायचंय आम्हाला बाहेर, त्याच्यामुळे आता आम्ही उरकतोय काम, आहे का नाही? तर तिकडचं पण व्हिडिओ येईन तुम्हाला, कुठं जायचंय काय करायचंय ती. बघा. तर आपल्याला एक कमेंट अशी आलती की आपल्याकडं साधी गाय आहे का, तर त्या का तिथं गोट्यात बांधलेली दिसते का? म्हणजे आपल्या छपार आहे, त्या छपराच्या बाजूला बघा, ह्या इथून दिसते का? तर साधी गाय पण आहे आणि म्हैस पण आहे. आणि तसेच आणखी एक कमेंट होती की आपल्या सगळ्या गाया किती झालेल्या आहेत. तर सगळ्या गाया आपल्या झालेल्या आहेत बघा, जवळपास हे बघा किती दिसते ते तुम्हाला. 20 ते 21 झाले असते बघा, लहान मोठी सगळी, 2 कालवडी आणि गाया. तर 20 म्हणजे 21 झालेल्या आहेत. आणि तसंच आणखी एक कमेंट होती की तुमच्याकडं पोळा साजरा करत नाहीत का, तर आमच्याकडं पोळा असतो. कारण कसं आहे, चौकडला पोळा झालेला आहे मागच्या 2 दिवसापूर्वी, का काल का परवा होता, पण आमच्याकडं अजून नाही. तर आमच्याकडंचा पोळा जे आहे ना ह्याला असतो बघा, भातवी पोळा म्हणतात. तर पुढच्या महिन्यात अमावस्याला आमच्या इकडला पोळा असतो. त्यावेळेस बघा आपल्या गाया कशा नटवलेल्या असते त्या. मग म्हणजे प्रत्येकाचं, कुणाचा श्रावण महिन्यामध्ये असतो, कुठल्या कुठल्या ठिकाणचा, ज्याच्या त्याच्या भागातला. म्हणजे काय आता मला पण एवढं सांगता येणार नाही, म्हणजे जिकडं तिकडं वेगळी वेगळी पद्धत असते. आणि आमच्या इकडला जे असतो ती भातवी पोळा म्हणतात त्याला. बघा आपली मका कसली आली आहे. आणि मकाने का नाही कालच्या धरणं खरंच मला जाम केलं पूर्णपणे, हे सगळं सुजलंय आता. कारण एवढ्या सगळ्या मकाला औषध मारायचं म्हणजे सोपं काम नाही, पाठीवरचं पंप. कारण त्या पंपाचंच वजन मला वाटतं साधारणतः एक 5-6 किलो तर पंपाचंच वजन असेल. आणि त्याच्यात जवळपास 10-12 लिटर तर पाणी बसत असेल. तर लय ताप पडलाय बघा 2 दिवस. त्याच्यामुळे आता गौरव दादाला म्हणलं आमच्या, मी व्हिडिओ काढते तोपर्यंत तू गुरांना खायला टाक, नंतर धारा ही काढायच्यात. बघितलं कसं दिसतंय, आणि परिसर बघा कसा दिसतोय. आमच्या इकडला परिसर कसा वाटतोय.
तर अजून आपल्या घराचं काम पण अजून लय राहिलंय बघा. तशी एवढं झालंय. तिकडं आमचा अण्णा गोट्यात बसले ते काय कसं वाटतोय परिसर सगळा आहे का नाही. मग हे होईन आबाळ लय आलंय. आबाळ लय आलंय. वला गोटा केला ना मग जास्त वला गुरु बसायची नाही ती बघ. तर आता बघा कोब्यावरचं शेण उचललंय पण धुवायचा राहिला होता. पण आबाळ कसलं झालंय हे काळ झार आबाळ आले हा. तर एवढं सगळं आबाळ म्हणलं नको पाऊस चालू झाला का नाही मग जनावर खाली बसत नाही ती वल्ल्यात. आणि इकडं बघा आपली साधी गाय आणि पलीकडं म्हैस आहे. तर कसं असतं एवढं चित्राबाद सगळ्या म्हणजे किती जर्शी असले ना तर किती जनावर जर्शी सांभाळली ना तर त्यात एक तरी साधी गाय लागतीच. एक म्हैस लागतीच घरी दूध खायला. तर असं असतं. आणि एवढ्या जनावरात पाहिजेनच एक म्हैस एक साधी गाय. फक्त आमच्याकडं ना बैलजोडी नाही नाहीतर बाकी सगळे आहेत. आणि ह्या काही आता थोडंसंच ठुलंय खाते का नाही काय माहिती म्हणलं का चाकत माकत खाते. आणि आमच्या अप्सरा दाखवू का तुम्हाला. आमच्या अप्सरांना हे बघा हे बघा इकडं आता इकडं उसाला सरी काढली तर गेल्या तिकडं इस काटायला सरी. असे येतात बघा आमच्या अप्सरा. बघितलं का. तो का सकाळी एवढा ऊस आणला होता. निम्याची कुट्टी केली. आता निम ठुले धारा काढल्यावर एवढीची कुट्टी करायची. एवढ्याची कुट्टी करायची आणि मग हे करायची. तर उद्या हरतळीचं उपवास गणपतीचं. तर काय काय जणांना म्हणजे असं कंस भेटत नाही ते मकाची कंस. तर आपल्याला पण एक दोघांनी म्हणजे एक दोन मैत्रिणींनी मागितल्यात. त्यांच्याकडं म्हणजे कसं त्यांना शेती नाही काय नाही. तर ते म्हणले आम्हाला उपवासाला द्या. तर म्हणलं घेऊन जावा त्यांना. तर ह्याची कुट्टी करायची ठेवली बघा कंस काढायच्यात. मग खाते का पेंड ठेवून बघ बरं. खाते की अरे खायला लागले. थोडी थोडीच ठेवून बघ खाते का नाही. नाही तर बघ मोकारना लागली पण खायला. इंजेक्शनाचा फरक पडलाय चांगला. तरी हे थोडं चाकत मकत खाते का पेन माझ्या डोक्यावर ओततो का. तर असू द्या चला बघा व्हिडिओ कसं काय वाटतंय ती. तर आता आम्ही पण चाललोय थोडंसं बाहेर. तर बघू तिथे गेल्या बनवूच व्हिडिओ. तर चला बाय सर्वांना.